मित्रांनो, स्टाफ ट्रेनिंगच्या निमित्ताने आमची बऱ्याच जणांशी इंटरॅक्शन होत असते. लाईफ कॅटलिस्टचं वन ऑफ द स्ट्रेंथ एरिया जो आहे तो स्टाफ ट्रेनिंग आहे. आम्ही बऱ्याचशा स्टाफ ट्रेनिंग देत असतो. ज्यावेळेस ओनर्सशी किंवा एखाद्या कंपनीच्या हेडशी इंटरॅक्शन होत असतं त्यावेळेस आम्हाला एक लक्षात येतं की बऱ्याच जणांची एक कॉमन कंप्लेंट आहे की आमचा स्टाफ स्वतःहून कामच नाही करत. आता एक लक्षात घ्या, माणसं हे सिस्टीमचे पार्ट असतील आणि तुमच्या सिस्टीम जर योग्य असतील तर माणसं हे सिस्टीममुळे इफिशियंट होतात. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा आहे की आपल्या सिस्टीम्स इतक्या इनइफिशियंट असतात आणि इनइफेक्टिव्ह असतात की त्यामुळे जी माणसं आहेत त्यांची इफिशियन्सी वाढत नाही किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. म्हणजे अगदी एक सिंपल मी उदाहरण सांगतो की आपल्या बऱ्याच जणांना माझ्या माणसांकडून मला नेमकं काय काम करून घ्यायचं हेच माहीत नसतं. त्यामुळे त्यांचा जॉब प्रोफाईल हा वारंवार बदलत राहतो. माणसं कशातच मास्टर होत नाही. त्याचा परिणाम हा होतो की ते सुद्धा एका डायरेक्शननी ग्रोथ न होणारी एक आपण आपल्याकडची टीम तयार करतो. मी अशा सगळ्यांना नेहमी एक सांगतो की तुम्ही माणसं घ्यायची तर दोन गोष्टीवर घेतली पाहिजे. फर्स्ट इज त्यांच्यामध्ये किती कमिटमेंट आहे हे तुम्ही चेक करायला हवं. आणि सेकंड, त्यांची कॅपॅसिटी, क्षमता किती आहे, त्यांच्यामध्ये गुणवत्ता किती आहे हे बघायला हवं. आता एक लक्षात घ्या, कॅपॅसिटी, क्षमता, गुणवत्ता ह्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात, आणल्या जाऊ शकतात. एकच गोष्ट तुम्ही देऊ शकत नाही किंवा आणू शकत नाही ती म्हणजे कमिटमेंट. त्या माणसाची इच्छाशक्ती असली पाहिजे काम करण्याची किंवा त्याला मनातून वाटलं पाहिजे मला काम करायचंय, ग्रो व्हायचं. अशी जर टीम तुम्ही निवडाल ना, ज्यांच्यामध्ये आत्ता क्षमता, गुणवत्ता एखाद्या वेळेस कमी जास्त असेल पण त्यांच्यामध्ये कमिटमेंट आहे, तर अशी माणसं तुमच्यासाठी लॉंग टर्म तुम्हाला कामाला येतील. गुणवत्ता असलेली सगळीच माणसं कमिटेड असतात असं नाही. आणि गुणवत्ता हा एकमेव फॅक्टर नाही आहे ज्याच्यामुळे तुमचं काम होणार आहे. बरेचसे लोक टॅलेंटेड आहेत पण अयशस्वी आहेत, कारण टॅलेंट हे त्यांना यश देईल असं वाटत असतं, पण ते ऑन अँड ऑफ असतील तर उपयोगाचं नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या एम्प्लॉईमध्ये जर सगळ्यात जास्त काय आणायचं असेल, त्यांना सगळ्यात जास्त चेक काय करायचं असेल तर हे बघायला हवं, इज दॅट पर्सन कमिटेड, कमिटमेंट आहे का. हे जितकं जास्त तुम्ही गुणग्राहक व्हाल या कमिटमेंटसाठी तेवढं जास्त तुमच्याकडे चांगला स्टाफ येईल. आपण जनरली काय त्याच्या टॅलेंटकडे थोडंसं लक्ष देतो आणि आपल्याला असं वाटतं की याला असा व्यक्ती मी घेतल्याने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण त्याच्यासोबत जर कमिटमेंट असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. अन्यथा दॅट पर्सन हिमसेल्फ ऑर हरसेल्फ विल बिकम हेडेक फॉर यू. त्यामुळे मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे जर स्टाफ हा इश्यू असेल तर वन ऑफ द प्रॉब्लेम्स कुड बी त्यांची कमिटमेंट लेवल न चेक करता तुम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट दिलेली. आज तुमच्याकडे जो स्टाफ आहे खरंच चेक करून बघा, ज्यांची कमिटमेंट लेवल हाय, त्यांचे रिझल्ट चांगले प्रोड्यूस होत आहेत, ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला साथीदार दिसतील. बाकीच्या लोकांना ट्रेन करा, कारण मॅनेजमेंट HR एक प्रिन्सिपल आहे, हायर पीपल, ट्रेन करा. ट्रेन करून जर कामाचे असतील तर रिटेन करा, परफॉर्मन्स नसेल तर फायर करा. अगेन गो बॅक टू हायर, ट्रेन, परफॉर्मन्सला त्यांना वाव द्या आणि इफ दे आर नॉट परफॉर्मिंग, फायर देम. कारण तुम्हाला ऑर्गनायझेशन चालवायचं आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. तुम्हाला लोकांना दत्तक नाही घ्यायचंय, लोकांकडून काम करून घ्यायचंय, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा. अशा असंख्य आपण छोट्या छोट्या टिप्सने आपलं ऑर्गनायझेशन कसं वर येईल हे बघणार आहोत. उद्या परत एका नवीन व्हिडिओ सकट भेटूया. धन्यवाद.